अतिशय बहुगुणी आणि आरोग्यदायी केस गळती, अशक्तपणा किंवा सांधेदुखीने त्रस्त आहात तर मग आठवड्यातून एकदा ही भाजी नक्की खा. मटण चिकनपेक्षा 50 पट जास्त प्रोटीनयुक्त आहे ही भाजी. ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी तरी रामबाण आहे ही भाजी. नमस्कार, माझे स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवतोय सुपरफूड शेवग्याच्या पानांची भाजी, तेही अगदी सोप्या पद्धतीने. सगळ्यात पहिल्यांदा ही भाजी निवडायची कशी ते पाहूया. ही भाजी अशी धरून अशी फक्त पाने घ्यायचे आहेत. याचे हे देठ आहेत नाही घ्यायचे नाहीत. असे निवडून घ्यायचे आहे. सर्व पाने असे काढून घ्यायचे आहेत. याला तुम्ही भाजी आणल्यानंतर रात्रभर पेपरमध्ये गुंडळून ठेवले ना, सगळी पाने अशी झाडली की निघतात. हे अशी झाडली ना की सर्व पाने आपोआप निघतात. तशी ट्रिक तुम्ही करू शकता. पण आत्ता माझ्याजवळ आत्ताच आणलेले आहे, त्यामुळे अशी अशी नीट करून घ्यायची आहे. नाहीतर याची पाने पूर्ण रात्रभर पेपरमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यात गुंडळून ठेवले ना, मनानच असे निघतात. याचे असे हे देठ घ्यायचे नाहीत, भाजी चांगली लागत नाही. मग असेच आपण आता सर्व निवडून घेऊया. आता ही भाजी मी साफ करून घेतलेली आहे. अशी घ्यायची करून. आता हिला धुवून घ्यायची आहे. पाणी जास्त ओतून धुवून घ्यायची. अशी चांगली धुवून घ्यायची आहे. आता धुवून घेते मी. भाजी मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता सर्वात मोठी टिप म्हणजे ही भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे. काही जण बघा तशीच बनवतात, पण कापून घ्यायची म्हणजे आपली भाजी खूप छान लागते. ही बघा मी व्यवस्थित आता कापून घेतलेली आहे. अशी कापून घ्यायची. आता इथे आपण फोडणी टाकूया. मी कढई चढवलेली आहे गॅसवरती. कढई तापलेली आहे. तेल घालूया. तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की अर्धा चमचा आपल्याला राई घालायची आहे आणि राई चांगली तडतडून द्यायची. राई चांगली तडतडली की जिरे घालायचे आहेत. इथे मी मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा. आणि कांदा चांगला, गॅस मोठाच ठेवलेला आहे. कांदा चांगला मोठ्या गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे. आणि याच्यातच आपण आता लसूण घालणार आहे. लसूण मी ठेचून घेतलेला आहे चांगला. तुम्ही याचबरोबर हिरव्या मिरच्या घालू शकता. हे कांदा आपला भाजलेला आहे. अर्धा चमचा हळद घालूया. हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलातच, म्हणजे हळद तेलात भाजून घ्यायची चांगली. आता हे आपण भाजी चिरून ठेवलेली आहे ती घालायची. आणि इथे मी 3 ते 4 चमचे मूग डाळ घेतलेले आहे, भिजवून घ्यायचे आहे. ते याच्यात घालून घेऊया. भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. छान आता हे परतून घ्यायचं आहे. आणि स्वादानुसार नमक घालायचं आहे. अर्धा ते पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. या भाजीला पाणी सुटत नाही जास्त, त्यामुळे पाणी घालणं हे गरजेचंच आहे. पाणी नक्कीच घाला. दुसरे आपले मेथीची किंवा पालक, तांदूळ कशाची भाजी असली तर त्याला पाणी सुटते, पण ह्या भाजीला बिलकुलही पाणी सुटत नाही, त्यामुळे पाणी जरूर घाला. 2 ते 3 मिनिटात याला झाकून वाफ काढून घेऊया. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. 2 मिनिटे झालेले आहेत. आपण प्लेट काढून पाहूया. हे अजून एकदा चांगली अशी परतून घ्यायची. आता असे छान मिक्स करायचे आहे, म्हणजे चौखंड चांगली भाजेल भाजी आपली. आणि अजून एकदा झाकून याला 2 ते 3 मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे. या भाजीला शिजायला थोडा टाईम लागतो. चला 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. हे पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि भाजी छान शिजलेली आहे, त्यामुळे थोडेसे पाणी घालून शिजवून घ्यायचे. डाळी व्यवस्थित शिजलेली आहे. खूप जास्त डाळ ही गिर करायची नाही याच्यात. आता इथे मी आपला घरचा मसाला, जो कांदा लसूण मसाला असतो ना, तो 1 चमचा घातलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. हिरवी मिरची जर लसणाबरोबर ठेचून घातली ना, खूप छान लागते. शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे. मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घातलेला आहे. शेंगदाण्याचे कूट वगैरे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून 1 मिनिट आता असेच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी स्वादलाही खूप छान लागते. तर हे बघा 1 मिनिट झालेलं आहे. आपली भाजी छान भाजलेली आहे आणि शिजलेली आहे. गॅस बंद करूया. हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. अशी झटपट आणि पौष्टिक प्रोटीनयुक्त भाजी नक्की ट्राय करा. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते.
ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.